नरेश दादांना विनंती करेन की आपल्या शुभास मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. चला या हेमंत. चला 50 धावसंख्येचं लक्ष होतं, 50 धावांचा पाठलाग करण्यात आला होता, मात्र जिथे हेमंतने षटक फेकलं काय म्हणशील एकंदरीत सुरुवात विपक्ष संघाची चांगली झाली, तिसरं षटक तुझं खूप महत्त्वाचं राहिलं, काय सिच्युएशन होतं? खूप प्रेशर होतं कारण की टर्निंग ओव्हर होती, माझी ओव्हर चांगली पडली म्हणून मॅच जिंकली. काय संघाकडून काय अपेक्षा आहे त्याच्या पुढे, कशा प्रकारे मॅच करता तुम्ही? संघाची तर अपेक्षा आहे की सुपर 6 मध्ये पोहोचावं. ओके थँक्यू. मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल हेमंत पाटील जे टीमचे कॅप्टन आहेत, लीडर आहेत, 2 सामने जिंकल्यात आजच्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये. हां आणि आजपर्यंतचा इतिहास आहे की ओमसाई तलोजी मजकुरा संघ येथून कधी खाली हात गेलेला नाही आहे, कारण त्यांच्यासाठी स्पर्धा लकी आहे, ग्राउंड लकी आहे, त्यापेक्षा ते लकी आहेत कारण ते खूप मेहनत करतात आणि क्रिकेटमध्ये मेहनत करणारा संघ पुढे पुढे जात असतो. थँक्यू सो मच. आदरणीय भरत पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. भरत पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करतोय. सामना सुरू करायचा आहे, ऐकूया आपण जगदीश पाटील सरांचा आवाज. थँक्यू सो मच रोशन सर, संते थँक्यू सो मच करण काहन सर. उपस्थितांचं पुन्हा एकदा करूया आपण सहर्ष स्वागत. सामन्याला होते सुरुवात, व्हेरी फास्ट बॉल, वा काय गती आहे. गोलंदाज पाहतोय आपण, पॉवर प्लेचं पहिलं षटक दक्ष पाटील, वा भन्नाट वेग पहिल्याच बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळाला. दक्ष एवढ्या वेगाने आला आणि चेंडूची फेकी केली. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय, तेजस म्हात्रे आणि रोहित म्हात्रे, टीम भालगाव संघाची ही जोडी आपल्याला पाहा मिळते. शॉर्ट लेगला खेळून काढला, डायरेक्ट हिट देण्याचं काम केलंय, मात्र जर डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असं. मात्र एकेरी धाव एकवटली गेली या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. मागचा सामना सुद्धा अतिशय चांगला होता, जेथे गोलंदाज हेमंत पाटीलने फेकलेलं षटक पूर्णपणे टीमला कमबॅक करून दिला. 50 धावा या खेळपट्टीवरती महागड्या नव्हत्या टीम बुरदुलला. सुरुवात चांगली झाली, मात्र जिथे सुधीर पाटीलची विकेट आली तो टर्निंग पॉईंट ठरला त्या टीमसाठी. 2 सामने जिंकून ओमसाई तळोजी मजकूर संघ पोहोचलाय पुढच्या फेरीमध्ये. स्क्वेअर लेगला फटका चांगला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, यस फ्लॅट षटकार. पहिला चेंडू जरी डॉट आला असला तरी सुद्धा त्यानंतर केलेलं आक्रमण पाहायला मिळतोय आपल्याला. रोहित म्हात्रे जो सलामीचा बॅटर आहे गावदेवी भाल संघाचा. OH या ठिकाणी पाहतोय, मिस केलाय चेंडू, चालला शॉर्ट थर्डमॅन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकारानंतर आलाय चौकार. गुड शॉट. दोन चेंडूमध्ये 10 धावा आल्यात, जेथे सुरुवातीला जरी डॉट चेंडू फेकला. पहा किती भन्नाट वेग आहे गोलंदाजाकडे. यावेळेस मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, कव्हरचा गुड कॅच. फलंदाज बाद, पहिला धक्का दिला जातोय. ओमकारने झेल टिपला आणि पहिला धक्का देत असताना दक्ष पाटीलला मिळतंय पहिलं मोठं यश. उकार षटकार आल्यानंतर मात्र थोडीशी लाईन चेंज करत असताना दक्ष पाटीलने
चांगली लाईन ठेवली आणि अखेरकार मोठ्या खेळाडूला बाद केलाय. फलंदाज बाद झालाय रोहित म्हात्रे. खेळाडू बाद झालाय ज्याने चौकार षटकार दाखवलं. या धावसंख्येचं योगदान दिलं. कोळेगाव संघ खेळत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहा मिळतो आणि याच कोळेगावातून कॉमेंटेटर आमचे ओमी पाटील या ठिकाणी आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. या बंडाऊनला पाहतोय आपण. बंडाऊनचा खेळाडू टीम बालसंघाचा विनायक चिकनकरला पाहतोय. 5 षटकांचा सामना आहे. खरं तर अद्यापर्यंत 3 सामने झाल्यात. हा तिसरा सामना आहे लॉर्ड्सप्रमाणे, कारण एक मॅच अगोदरच खेळवली गेली विनरमध्ये आणि त्याच्यात तवजे मजकूर संघ 2 सामने जिंकून पुढे सरकला. या ठिकाणी लेग स्टंपला होता पहा, मात्र दिशेपासून भरकटलाय. वाईटचा इशारा करत असताना पंच एक अवांतर धाव मिळाली आहे. एकूण धावसंख्या पाहिली तर 12 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. टीम गावदेवी भाल संघ. अत्यंत चांगला सामना होईल. दोन्ही एकाच कॅलिबरचे संघ, ताकदवर संघ आपल्याला एकमेकांसमोर पाहा मिळतात. गावदेवी भाल आणि गावदेव कोळेगाव असा विद्यमान सामना. फटका चांगला आहे. समोर खेळात चेंडू चाललाय. पहिला टप्पा घेत असताना सीमा पार आलाय चौकार. क्रिकेट खेळ आमच्या आवडीचा घेतो आता. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक 2026चं पर्व पाहायला मिळतोय. आयोजक कमिटी आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, युवकांचे प्रेरणास्थान योगेशदादा बालाराम मडवी आणि युवक हितेंद्रदादा रामचंद्र मडवी. त्याचबरोबर सहायोजकामध्ये मुकुंददादा मडवी, दिलीपदादा मडवी, रोशनदादा मडवी, अनिलदादा मडवी आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान कमिटी सर्व मेंबर्स याने त्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आजची 3री रात्र आहे. दिवस रात्रीमध्ये खेळली जाणारी स्पर्धा. अत्यंत चांगलं मॅनेजमेंट राहिलं आहे, कारण अगदी वेळेवरती तुम्हाला रिपोर्टिंग करून खेळावं लागतो. हे स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं आपण या 3 दिवसामध्ये. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 1 बाद 16 धावा आल्यात गावदेवी भाल संघाच्या. पहिलाच बॉल लेटकट खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईकला पाहतोय फलंदाज तेजस म्हात्रे. गोलंदाज पाहतोय भूषम पाटील. कोळेगाव संघाच्या वतीने ओव्हर नंबर 2 मध्ये हा खेळाडू पाहा मिळतोय. पॉवर प्लेचं षटक उसाटणे इनकडून टाकत असताना थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. अद्यापर्यंत 3 सामने झाले. 4था सामना सुरू आहे या मैदानावरती. परफेक्ट टाईम लक्षात ठेवा. टाईम अलर्ट असेल प्रत्येक टीमला. 4 षटकांसाठी तुम्हाला फक्त 20 मिनिटाचा अवधी असेल. जर 21वं मिनिट आलं तर मग एक फिल्डर आतमध्ये घेतला जाईल. उडवलाय बॉलला. मिस टाईम आहे, मात्र फिल्डर चेंजमेंट करत होते. दक्ष पाटील होते. चेंडूचा पाठलाग पूर्णपणे केला. हाताला ब्रश झाला चेंडू आणि खाली पडला. प्रयत्न चांगले होते. कबसला असताना पाठमोऱ्या धावाचं होतं. अशा वेळेला 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 18 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अद्यापर्यंत ज्या मॅचेस झाल्यात नेट टू नेट फाईट पाहिल्या. मागचा सामनासुद्धा तसाच होता. 3 चेंडू 3 षटकार आले. मग त्यानंतर आलेला 5वा बॉल एकेरी धाव आली. तिथून मात्र सामना टर्न झाला. डीपमध्ये फल्डर उपस्थित आहेत. पहिला टप्पा उचलत असताना एकच धाव. थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज भूषम पाटीलला पाहतोय आपण. अद्यापर्यंत 3 चेंडू फेकल्यात आणि 3 धावा खर्च करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा आल्या. त्यामुळे या ओव्हरमध्ये थोडा धावा रोखण्याचं काम केलं जातोय. दुरून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं की अशा वेळेला पंच सांगतात कशा प्रकारे चेंडू ट्रॅव्हल झाला, तुम्ही काय करत होता. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
उसाटणे गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय संतोष शेठ पाटील आणि आदरणीय धनाजी शेठ पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे रामचंद्र मडवी चषकामध्ये. वाईट बॉल आलाय. वाईटने एक संख्या एक अभांतर धाव मिळेल 20 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. अद्यापपर्यंत एक खेळाडू बाद झालाय. बाद संघाचा पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय. डीपमध्ये एकच धाव मिळेल. फिल्डर अगदी बेगाने आले आहेत. एकाच ॲक्शनमध्ये बॉलला उचललंय आणि तोपर्यंत एक धाव घेण्याचा पर्याप्त वेळ होता. या ओव्हरमध्ये बरंचसं काही पाहायला मिळालं तुम्हाला कमबॅक करत असताना. भूषण पाटीलला पाहतोय जो ओव्हर नंबर 2 पॉवर प्लेमध्ये आलाय आणि अद्यापपर्यंत चांगल्या चेंडूची पेकी करत असताना त्याला पाहिलंय आपण. आताचा बॉल उडवलाय. मिस टाइम आहे की टायमिंग प्रॉपर झालाय. अगदी सरळ रेषेत खेळला गेलेला हा दमदार षटकार. चाललं होतं या ओव्हरमध्ये मात्र एवढा आउटसाइड ऑप्शनचा चेंडू फेकला. समोर खेळले आणि अगदी क्रिकेटमधील सर्वाधिक सेफ फटका सरळ रेषेत खेळणारा हा आलाय तो षटकार. फलंदाज सलामीचा बॅटर तेजस म्हात्रेच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. कोळेगाव संघ टाईम अलर्ट आहे लक्षात ठेवा. वेळोवेळी सूचना का करतोय की जेणेकरून तुमचा एखादा फिल्डर आतमध्ये यायला नको आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये एकूण 11 आल्या. म्हणजे 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि पॉवर प्लेमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी भाल संघाने एका गड्याच्या मोबदल्यात 27 धावा केल्यात. याच धावसंख्येने गेला तर निश्चित तुम्हाला एक मोठी धावसंख्या उभी करताना पाहायला मिळेल. मात्र पॉवर प्ले होते जिथे पॉवर प्लेमध्ये संधी मिळते ती बॅटरला मोठे फटके खेळण्याची आणि अशा परिस्थितीमध्ये चांगले फटके खेळलाय भाल संघ. पुन्हा एकदा दक्ष पाटील आलाय. उदयमुख खेळाडू पहा मिळतोय गोलंदाजी भरती. पहा त्याचे ॲक्शन रिलीज करत असताना चेंडू गेलाय काऊ कॉर्नरच्या दिशेला. फोल्डर उपस्थित आहेत. एकाच ॲक्शनमध्ये उचललाय. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. पाहावं लागेल. थ्रो तर अगदी ॲक्युरेट आलाय मात्र पंचांनी थर्ड अंपायरला रेफर केलाय. पाहिलं जाईल आता ऑन स्क्रीनवरती. आणि खेळाडू होईल रनआउट कारण थ्रो अगदी ॲक्युरेट आला. भूषण होते त्या ठिकाणी. चांगला थ्रो केला. दक्षने मात्र क्षणाचा विलंब न करता चेंडू एष्ट्यांवरती फेकून दिला. रनआउट. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उसाटणे गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय मिलिंद मडवी साहेब, मिलिंद पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत आदरणीय संदीप हिलाल साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. खेळाडू रनआउट झाले. मोठ्या धक्का बसला. यावेळेस सलामीची जोडी शांगायणामध्ये परत आली आहे डगआउटमध्ये. फलंदाज प्रथम तेजस बाद झाले. तेजस आणि रोहित एक खेळाडू बाद झाले. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम. दक्ष छेल टिपेल का? ओ नाही नाही जमलं. प्रयत्न चांगले होते. चेंडूकडे नजर ठेवली मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून खाली पडला आणि जीवनदान मिळालं खेळाडूला विनायकला. विनायकाने त्याच्या सोबतीला प्रमोद सोरकादे या खेळाडूला पाहतोय. डावकुरे हाताचा बॅटर पहा मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा चेंजेस करत असताना तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5 क्षेत्ररक्षक तट या सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. सीमारेषेवरती पेट्रोलिंग करत असताना की आता आपल्याला येथून धाबा रोकायच्या आहेत. अशा प्रकारे पाहतोय आपण. स्ट्राईकवरती डावकुरे हाताचा बॅटर प्रमोद सोरकादेला पाहतोय. चला अद्याप खातं खुलं करायचंय. पहिलाच बॉल फेस केला. ऑफ ड्राय पाहायला मिळतोय. पॉइंटच्या वरून केला फटका छान आहे
धावा सुद्धा चांगल्या प्रकारे मिळतील. चौकार, गुड शॉट. जो पॉइंटचा फिल्डर होता त्याच्या अगदी जवळून चेंडूला काढलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा येत असताना एकूण टोटल झाले आता 33 धाबा स्कोरबोर्डवरती. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. गोलंदाजाचा रिदम चुकलाय. डेड बॉलची घोषणा केली जाईल. दक्ष पाटीलला पाहतोय चांगली गोलंदाजी करत असताना त्याचा ॲक्शन पहा किती फार सुंदर आहे. हातामध्ये असा पुढे चेंडू घेतोय. त्यानंतर पावलांची मुवमेंट आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे आहे त्याची. कमी वयामध्ये मात्र असं करणं तुमच्यासाठी फार आव्हानात्मक असतं. मात्र ते आव्हान स्वीकारून तो चांगली गोलंदाजी करतोय. ये 2 वेळा रणअप चुकलाय त्याचा. धाबा 33 आहेत स्कोरबोर्डवरती. डावकुरी हाताचा फलंदाज स्ट्राईकवरती पहा मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडूची लाईन चांगली होती. फिल्डर पाठीमागे लावला होता. त्याच अनुषंगाने तो चेंडूची फेकी करत असताना पाहायला मिळालं. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल वेलकम साटणेच्या विरोधात अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उंब्रोली. या 2 संघामध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस करू आपण या 2 संघांचा. उसाटणे आणि उंब्रोली याच्यामध्ये विद्यमान सामना असेल, येणारा सामना असेल. हो पुन्हा एकदा आताची दिशा खराब आहे. भरपूर बाहेर निघून गेले. चेंडूचा पाठलाग पूर्णपणे केला होता प्रमोद याने, मात्र ते चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आहे. वाईट बॉलचा इशारा येत असताना 34 ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये एक चौकार जरूर आला या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा बॉल उडवण्याचा प्रयत्न. फिल्डर उपस्थित आहेत. हो रनिंग कॅच, जबरदस्त झेल टिपलाय. चंदन पाटील होते तिथे. गुड कॅच. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. झेलकडे लक्ष केंद्रित केलं. हाताचा पिसारा फुलवत असताना आपल्या हातामध्ये झेल टिपला आणि फलंदाजाला बाद केलं. धावसंख्या पहा मिळतोय 34. या धावसंख्येवरती 3रा धक्का गावदेवी भाल या टीमला. नवीन बॅटर मैदानामध्ये सुचित राणे या खेळाडूला पाहतोय. दक्षला अखेरकार यश मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा 1 विकेट. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेला 2 फिल्डर उपस्थित झाल्यात. पुन्हा एकदा कॉल आहे. पुन्हा संधी होती, मात्र आता थोडासा भय झाला कारण थ्रो अगदी समोर यायला पाहिजे होता. उंचावरून थ्रो केला त्यामुळे थोडासा भय मिळाला बॅटरला आणि या 2 धाबा चित्तेच्या चपळाईने पूर्ण केल्या. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धाबा आहेत त्या स्कोरबोर्डवरती 36. 36 वरती 3 खेळाडू.
वेळेस आयोजन करत असताना मॅनेजमेंट टीम असते, त्यांच्याकडे फार मोठी जबाबदारी असते. प्रत्येक टीमला वेळेवरती बोलवणे, अंपायर्स, कॉमेंटेटर, यूट्यूबवाले. याच दरम्यान उसाटणे गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय योगेश पाटील साहेबांचे ते आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 4-3 ओव्हरचा केस संपलाय. चौथ्या षटकाला होते सुरुवात. सुभाषला पाहतोय आपण चौथं षटक. सुभाषला पाहतोय चौथं षटक घेऊन आला. अद्यापपर्यंत दक्षिणे 2 षटकांचा खेळ आता स्पेल हाताळला. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगल्या प्रकारे कमबॅक करत असताना फक्त 9 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मात्र भूषणने सुद्धा त्या ओव्हरमध्ये तब्बल धावा 11 खर्च केल्या आणि ते मोठे मोठे धावा होतात. त्या चेससुद्धा होताना पाहिलं. मगाशी 81 धावा चेस झाल्या. एक चेंडू शिल्लक राखत असताना. हो, चांगला चेंडू होता. या ठिकाणी स्टॉप केलं चेंडूला. पाठीमागे धीरज होते. एक धाव मिळाली. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळत असताना अगदी स्लोवर चेंडू फेकला पहिला. वेट अँड वॉच क्रिकेट खेळत असताना जागेवरती थांबले. मात्र बॅट आणि चेंडू यांचा संपर्क झाला नाही आहे. त्यामुळे डॉट बॉल, त्यामुळे एकच धाव तुम्हाला पाहायला मिळाली. 37 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. आत्ता मात्र इथून दमकम दाखवावं लागेल, कारण तुमच्याकडे फार आता कमी चेंडू शिल्लक आहेत. बिग शॉट, फटका चांगला आहे. मात्र जास्त उंची, लांबी कमी. स्क्रीन समोर खेळाडू आल्यात. ओमकार पाटीलने टिपलाय झेल आणि संपलाय तो मात्र सूचित राहण्याचा खेळ. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये विनोद मडबी जात असताना पहा मिळतो आपल्याला. चांगल्या प्रकारे झेल टिपला. थोडीशी ताकद कमी पडली, जास्त उंची मिळाली, लांबी मात्र मिळू शकली नाही, गाठू शकली नाही आहेत. आणि चांगल्या प्रकारे स्क्रीन समोर येत असताना छेचमेंट चांगलं राहिलं. चेंडूपर्यंत नजर ठेवली आणि अळगत असा झेल टिपला. धाबा झाल्यात ते एकूण 37 या धावसंख्येवरती खेळाडू बाद झाल्यात 4. चांगली माहिती पुरवत असताना आमचे स्कोरर शुभम माळी, मॅन फ्रॉम केवाळे. चेंडू चांगला होता. ऑन साईडला खेळल्यात. एकेरी धाव मिळत असताना जी सुरुवात झाली होती तिचं सातत्य टिकवता आलं नाही आहे. जरी पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या असल्या तरी दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आल्या, त्यानंतर 9 आणि त्यानंतर आता चौथ्या षटकामध्ये थोड्याशा धावा कमी पाहायला मिळतात तुम्हाला. याचं कारण आहे चांगली गोलंदाजी होत असताना टीम कोळेगाव संघाची. पहा मिळतो या ठिकाणी झेल टिपला जातोय. अर्क स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. यस, बॅटर बाद आहे. झेल टिपलाय कीपरने एस्टनच्या मागे. विश्वास पाटीलने काम तमाम केलं. खेळाडू बाद. धक्का लागलाय तो 5वा भाल टीमला. देवेश आल्यात आता नवीन बॅटर मैदानामध्ये पहा मिळतील आपल्याला. देवेशला पाहणार आहोत आपण आता. धावसंख्या फार कमी आहे. आणखीन एक विकेट मिळाली. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. पिचिंग जास्त बाहेर होती. पंच बाहेरची कोण करत असताना एक अवांतर स्वरूपामध्ये धाव मिळते. एकणे धावसंख्या पुढे सरकली. धाबा झाल्या ते एकूण 39 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. चौथं षटक प्रगतीपथावर असताना
पुन्हा दूरवरून खेळाचा प्रयत्न, स्लो बॉल फेकलाय, फलंदाजाला बीट केलाय. अगोदरच फटका खेळायचा होता, मोठा फटका. जागेवरती थांबले असते तर कदाचित शॉर्ट सिलेक्शन चांगलं पाहायला मिळालं असं, मात्र अगोदरच बॅट फिरवली त्यामुळे चेंडू गेलाय डॉट. हो, फटका चांगला स्क्वेअर लेगला खेचलाय. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर आणि चेंडू सीमा रेषेबाहेर. शुभमंतर षटकार. च्या पतल्यावरती या संघाने मात्र आपलं नाव चांगलं कोरलेलं आहे, कारण प्रत्येक ठिकाणी मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन झालं आहे टीमचं. सातत्याने स्पर्धा खेळत असताना त्यांच्याकडे अनुभव खूप आला आणि जसजसा हा संघ पुढे सरकला तसतसं मात्र मोठ्या मोठ्या संघांना त्याने परास्त केला. तोच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणेचा संघ, त्यांच्या संघावरती अधोरेखित केलेलं एक गीत होतं. नेक्स्ट मॅचमध्ये दोन्ही संघ पाहायला मिळतील, उसाटणे आणि त्याच्या विरोधात उमरोली संघ. आणि उमरोली संघ म्हटला की आमचे परेश लोंगले या ठिकाणी उपस्थित झाले असेल तर या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ओळ नंबर 5 मध्ये पाहतोय आपण आता सौरभ पाटील. पहिलाच बॉल एज अँड टेकन. पहिल्याच बॉलवरती फलंदाजाला बाद केलंय. 1 मोर विकेट डाऊन. गावदेवी भाल संघाला लागलेला आणखीन एक धक्का. बाहुबली गाव कोणतेही असू द्या, गावासाठी खेळणारे संघ, एका गावामध्ये 2-3 संघ असले तरी आपल्या गावासाठी सातत्याने ते चांगले प्रयत्न करतात. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. कॉट अँड बॉल करण्याची संधी मिळाली आहे सौरभ पाटीलला. आणखीन एक विकेट मिळाली आहे. बॅक टू बॅक सलग दुसरा धक्का या ओव्हरमध्ये. इन झालेले आहेत. मनाल मात्रेला पाहतोय आपण. 2 धक्के लागोपाठ लागल्यात. यॉजन हॅट्रिक बॉल तुम्हाला पाहायला मिळेल का? गोलंदाज सौरभ पाटील शेवटचं षटक घेऊन आला आपल्या टीमच्या वतीने. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल बराच वेळ हवेत होता. मिडॉनला फोल्डर नव्हते. दूरवरून आल्यात. चेंडूला उचललंय, फेकलंय, तोपर्यंत एक धाव घेण्याचा पर्याय होता त्यांच्याकडे. धाबा झाल्यात त्या आता 46 धाबा. एकात दुसरे 2 मोठे फटके आले तर एक फायटिंग स्कोर होईल, जेणेकरून 55-60च्या आसपास जाण्याचा प्रयत्न राहील टीम गावदेवी भाल संघाचा. सुरुवात चांगली झाली, मात्र त्यानंतर त्यांना सातत्य टिकवता आलं नाही आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये बिग शॉट स्क्वेअर लेगला खेचलाय उंचावरून. 6 आर. षटकाराला मी सांगितलं की एखाद्या चांगल्या फटक्यांची गरज आहे. 50 कंप्लीट झाली आहे. 52 52 धाबा स्कोरबोर्डवरती होत असताना गावदेवी बाल संघ. पुन्हा एकदा फुलटॉस होता. चेंडू चालाय स्वीपर कव्हरच्या दिशेला. फिल्डर आल्यात, उचललाय बॉलला. दक्षात तिथे
थ्रो आलाय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. षटकारानंतर या 2 आल्या. सुरुवातीला सौरभने चांगले चेंडू फेकले, मात्र त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळालं तेथे 2 धावा येत असताना शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये इनिंगमध्ये 54 धावा झाल्यात. सेट करणारा धावसंख्या सेट करणारा बॉल असेल. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम आहे. खेळाडू पुढे सरकल्यात. कॅचचा कॉल, झेल तर सोडलाय. ते 2 धावा मागात पडतील का? शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा थर्ड अंपायरला रेफर केलंय. शेवटच्या बॉलवरती 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी निघाले होते, मात्र खेळाडू बाद असतील की नाही आहे याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण. टीम वेलकम उसाटणे आणि त्याच्या विरोधात अधिराज 11 स्वर्गीय दिवा पाटील, प्रतिष्ठान उमरोली. आणि बॅटर बाद आहे. यस, त्याची बॅट अभेत राहिली आणि त्यामुळे एकच धाव मिळाली. एकूण धावा झाल्या त्या 55 आणि 156 धावसंख्येचं लक्ष्य आहे गावदेव कोळेगाव समोर. आमचे ग्रामस्थ संतोषी पाटील साहेब यांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन कॉल असेल वेलकम 11 उसाटणेचा कॅप्टनचा. टेल्स इज अ कॉल अँड इट्स अ हेड. टॉस जिंकलाय तो उमरोलीचा कॅप्टनने. मी आदरणीय संतोषी पाटील साहेबांना विनंती करेन की पुन्हा आपण स्थानाबंध व्हा. खास करून फार दूरवरचा प्रवास केलाय तुम्ही. सुरुवातीला विचारेन प्रवास कसा राहिला. चला, टॉस जिंकला, डिसिजन काय? क्षेत्ररक्षण करू. अगोदर या विभागामध्ये खेळलेलात की प्रथमताच आलेला? बुरदुल गावात खेळलो. उसाटणे संघ कसा आहे माहिती आहे? काही मॅचेस बघितलेलात अथवा खेळलेला त्यांच्या अगेन्स्ट? नाही, फर्स्ट मॅच आमची त्यासोबत. ओके, फिल्डिंग करण्याचा तुम्ही डिसिजन घेतलेला आहे. काय वाटतं 5 ओव्हर्समध्ये समोरच्या टीमला कुठपर्यंत रोकाल आणि असे कोणते गोलंदाज आहेत? जेवढ्यात कमीत कमी रनमध्ये रोखता येईल तेवढं रोखू आम्ही. शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. संकेत, गावची स्पर्धा आहे, गावातच खेळायचं आहे. जेव्हा गावचा ऑडियन्स असतो तेव्हा दडपण असतं. नुकतीच तुमची स्पर्धा झाली, तिकडे जरूर तुम्ही चांगला खेळ केला, पण या स्पर्धेमध्ये तोच ऑडियन्स आणि पुन्हा खेळायचं गावच्याच मैदानावरती, काय म्हणशील? आता आमच्या गावची स्पर्धा झाली, तिथे जिंकल्यामुळे प्रेक्षक तर अजून वाढल्यात गावातले बघण्यासाठी आणि आम्ही खेळ चांगला करण्याचा प्रयत्न करू. उमरोलीच्या अगेन्स्ट खेळायचं दोन्ही. आय थिंक त्यांनाही तुमचा काय हवा तसा माहीत नाही, तुम्हालाही कदाचित माहीत नसेल. काय वाटतं 5 ओव्हर्समध्ये किती टार्गेट आणि या धावा जर आम्ही बनवला एक टार्गेट, एक धावा संख्या, तर ते आम्ही बनवून देणार असं तुला वाटतंय सध्या तरी? 65 रन काढण्याचा प्रयत्न करू आम्ही. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. सो मंडळी, टॉस नुकताच कंप्लीट झाला आणि टॉस जिंकला उमरोलीचा कॅप्टन आणि वेलकम उसाटणेचा अगेन्स्ट ते करणार आहेत फर्स्ट सेशनमध्ये फिल्डिंग. बॅक टू कॉम्बॉक्स परत आपण ऑन गोईंग मॅचचं डिसिजन आहे. थँक्यू. थँक्यू सो मच करणजी काळन सर आणि थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर यांचा आवाज आपण ऐकला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. आणि धावा बनवल्या 5 षटकांमध्ये 55 धावा आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या सामन्यामध्ये आई गावदेवी भालगाव या टीमने जय गावदेव कोळेगाव या संघासमोर. सलामीची जोडी ओमकार पाटील आणि सौरभ पाटील ही जोडी दाखल होते. सलामीला कोळेगाव या टीमकडून 5 षटकांमध्ये 56 धावा बनवायच्या आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. भव्य दिव्य ही क्रिकेट स्पर्धा आहे. डे नाईट फॉर्मॅट. एकूण 72 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आणि यावर्षी आपण पाहतोय नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. कारण की जे 72 संघ खेळणार आहेत त्या 72 संघाच्या 12 मॅनसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून एक 2 व्हीलर बाईक आहे. सौरभ पाटील आणि ओमकार पाटील ही जोडी दाखल होते. खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. जय गावदेव कोळेगाव संघ त्यांना फाईट करतोय आई गावदेवी भालगाव हा संघ. भालगाव म्हटलं तर आमचे समालोचक मित्र भाग्यजी म्हात्रे यांच्या गावातील हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला कोळेगावचे आमचे अत्यंत जवळचे मित्र ओमकारजी पाटील, अत्यंत नामवंत समालोचक
त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 56 धाव बनवायचे आहेत. स्ट्राईक इनला बॅट्समन ओमकार पाटील, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट स्ट्राईक इनला आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती विनोद मडवी आहेत. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. फिल्डर थोडीशी दूर होते तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती पुन्हा 2 धावा. चांगली फिल्डिंग डीपमध्ये होते. स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती. धावसंख्या 2. 56 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी जय गावदेव कोळेगाव या संघाला. ओमकार पाटील खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. रन मशीन कोळेगाव या संघाची. बॅकफुटला गेले होते. कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 2 आहे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने यस रिव्ह्यू घेतलेला आहे पंच व्हाईट बॉलसाठी की नाही. यस कॅन्सल केलेला आहे. धावसंख्या आहे 2. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे गोलंदाज विनोद मडवी यांचं. विनोद मडवी पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आल्या होत्या 2 धावा. त्यानंतर हा डॉट बॉल येतो आहे राईट आर्म ओव्हर द विकेटने. हाफ ट्रॅकर आहे. बॅटची कडा लागते. धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे जय गावदेव कोळेगाव या संघाची. या मॅचमध्ये 56 धावा बनवायच्या आहेत. टार्गेट 56 धावांचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. सौरभ पाटील सिक्सर किंग आहे. सलामीला आलाय तो बॅटिंग करण्यासाठी या मॅचमध्ये. विनोदचं मी कौतुक करेन कारण की 2च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. पुल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतो आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. फार वेगाने क्षेत्ररक्षक घेत आहेत. मिळतील या चेंडूवरती तोपर्यंत धावा 2 आणि धावसंख्या 5 धावा धावफलकावरती. चांगलं बॅटल सुरू आहे या पहिल्या षटकामध्ये. 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू आहेत आणि गोलंदाजी खूप चांगली होती. एक खेळाडू आपण पाहतोय मिड विकेटला आहे. एक खेळाडू आपण पाहतोय लॉंग ऑफला आहे आणि अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी नक्कीच करतायत विनोद. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतो आहे गोलंदाज विनोद मडवी. इम्प्रेस करतायत, प्रभावित करतायत या पहिल्या षटकामध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. विनोदची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या कारण की पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावेंचं षटक फेकलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 5. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 51 धावांची अजूनही गरज आहे जय गावदेव कोळेगाव या संघाला. क्रिकेट खेळ सौरभ पाटील ही जोडी आहे. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये विनोदने इम्प्रेस केलं. अवघ्या 5 धावेंचं षटक फेकलं गोलंदाजी मार्कवरती. या दुसऱ्या षटकामध्ये येतात गोलंदाज तेजस म्हात्रे. स्ट्राईक इनला बॅट्समन रन मशीन ओमकार पाटील ऑन स्ट्राईक. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल कारण की 24 चेंडू आणि 51 धावांची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये कोळेगाव या संघाला. यापुढील सामना उमरोली आणि वेलकम 11 उसाटणे
या दोन संघांमध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं. आलाय हा डॉट बॉल. खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कोणताही फुटवर्क नव्हता. ओमकार पाटीलच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही आहेत, ज्यासाठी ओमकार पाटीलला जाणला जातो. ती बॅटिंग आतापर्यंत होऊ शकली नाही आहे ओमकार पाटीलकडून. संघाला फार मोठी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी होती आहे या षटकामध्ये. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये विनोदने गोलंदाजी केली आहे, त्याचप्रमाणे विनोदच्या पावलावरती पाऊल ठेवतो आहे गोलंदाज तेजस. बॅक टू बॅक दुसरा चेंडू आला डॉट. संघर्ष सुरू आहे. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मॅचमध्ये. बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि हा झेल सोडलेला आहे. कोण झेल पकडेल हा देखील प्रश्न निर्माण झाला होता आणि शेवटच्या क्षणी हा चेंडू हातातून निसटलेला आहे आणि झेल झाला आहे ड्रॉप. तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. जीवनदान मिळतंय ओमकार पाटीलला. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि झिंगा हा क्रिकेटचा खेळ. फायदा घ्यावा लागेल ओमकार पाटीलला. धावसंख्या 7 धावा धावफलकावरती. मोठे फटके येत नाही आहेत, ज्या मोठ्या फटक्यांची चौकार षटकारांची नितांत गरज आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह आहे स्क्रीन समोर. क्या बात आहे, अप्रतिम आउटस्टँडिंग फिल्डिंग आणि धावबाची संधी. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. ओमकार पाटील बॅक टू द पविलियन लागतोय. हा पहिला धक्का कोळेगाव संघाला. ओमकार पाटील ची खेळी संपुष्टात. राम थँक्यू सो मच. 1 बाद 8 ही धावसंख्या आहे. न्यू बॅट्समन विश्वास पाटील येत आहेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीपमध्ये कोणी नाहीये आणि सीमारेषेच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. चौकार की षटकार पाहावं लागेल. यस, षटकार आलेला आहे फलंदाज सौरभ पाटीलच्या बॅटमधून. गतीमध्ये परिवर्तन. मिस टायमिंग आहे की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. मिस टायमिंग, एलिव्हेशन नाहीये. स्क्वेअर लेगला हा झेल पकडलेला आहे. या आधीच्या चेंडूवरती षटकार लगावला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे आणि तंबूचा रस्ता दाखवलाय सौरभ पाटील. बॅक टू द पविलियन. दादा मडवी स्पॉन्सर हाया संघाचा. हितेंद्र दादा मडवी स्पॉन्सर हाया संघाचा. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट संघ उसाटण्याचा. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. ओमकार पाटील आणि सौरभ पाटील. 2 धक्के लागलेत या षटकामध्ये जय गावदेव कोळेगाव या संघाला. धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14-56 धाव बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. 5 षटकांमध्ये कोळेगाव टीमला. न्यू बॅट्समन हरीश पाटील येत आहेत. हरीश पाटील आणि विश्वास पाटील दोन्ही सख्खे भाऊ आहेत.
आणि फार मोठी जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे हरेश पाटील आणि विश्वास पाटीलवरती या सामन्याची. कारण की 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. हाफ ट्रॅकर पुल करतायत, शॉर्ट आर्म पुल, पुल अँड पॉवर पुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. विश्वास पाटीलच्या नावाने हा संघ ओळखला जातो, जय गावदेव व कोळेगाव संघ. आणि हा षटकार लगावला आहे. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं आहे विनोद मडवीचं. ज्या विनोद मडवीने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या, तोच विनोद आपण पाहतोय या तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा बिग हिट, वाईड इज लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर कोलेगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. चढवलं जात आहे. आक्रमणाला सुरुवात केलेली आहे कोळेगाव टीमने. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या 26. विश्वास पाटील सेट ऑन फायर. विश्वास पाटीलचा बल्ला बोलतो या मॅचमध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार ही खासियत आहे विश्वास पाटीलची. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका डीपमध्ये, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 27 धावा. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 15, बनवायच्या धावा 29. हा सामना जिंकण्यासाठी विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे जय गावदेव कोळेगाव या संघाने. स्ट्राईक इनला बॅट्समन हरीश पाटील. पुन्हा एकदा बिग हिट, पुन्हा एकदा मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइट इट ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. विनोद मडवीने करंजी पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या. त्याच विनोद मडवीचा खरपून समाचार घेतला जातोय. फुल टॉस ऑन साईडला टर्न केला. डीपमध्ये फिल्डर आहेत प्रमोद, फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 34. 34 धावा धावफलकावरती. या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक झालेला आहे जय गावदेव कोळेगाव या संघाचं आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे कोळेगाव संघाने. 22 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 13, बनवायच्या धावा 22. या मॅचमध्ये आत्तापर्यंत 20 धावा खर्च केलेल्या आहेत या षटकामध्ये. महागडी गोलंदाजी विनोद मडवी करतायत. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, सॉफ्टने खेळतायत. सन्मान दिला चेंडूला, त्याच्यावरती मिळते एक धाव आणि या षटकामध्ये आल्या तब्बल 21 धावा. आणि आता मात्र इक्वेशन आहे येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे कोळेगाव या संघाला.
पाटीलने एक षटकार मारलाय या इनिंगमध्ये. दोन्ही सख्खे बंधू आहेत. सौरभ पाटील आणि ओमकार पाटील खूप लवकर बाद झाले. सलामीचे दोन्ही फलंदाज. त्यानंतर जिम्मेदारीने खेळ केलेला आहे या दोन्ही भावांनी. चौथ्या षटकामध्ये येतात गोलंदाज प्रमोद. हे षटक फार महत्त्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. ऑन साइडला बिग हिट, लॉफ्टेड हिट, सीमा रेषेच्या बाहेर, फ्लॅटेड स्ट्रोक, वाईड इश लॉंग ऑन, सीमा पार, चौक षटकार. क्रीडा मंचावरती आगमन होत आहे. उसाटणे गाव खरं तर लाल मातीचा मर्दानी खेळासाठी कुस्तीसाठी फेमस आहे. क्रिकेट या खेळासाठी फेमस आणि त्यासोबत बैलगाडा शर्यतीसाठी वाघोबा मैदान जगप्रसिद्ध असे मैदान आहे उसाटणेकरांचं. आणि शर्यत ग्रुप उसाटणे बिल्ला ग्रुप यांच्या ठिकाणी आगमन झालं. सहर्ष स्वागत आहे, सुस्वागत. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार आणि समीकरण सोपं झालेलं आहे. 11 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. षटकारांची आतिषबाजी सुरू आहे या मॅचमध्ये. हरेश पाटील आणि विश्वास पाटील. विश्वास पाटीलने आतापर्यंत 3 षटकार लगावलेत या इनिंगमध्ये. चेक चेक. वाकणचे नामवंत खेळाडू आणि कॅप्टन कूल मोतीरामजी भोईर आणि उद्देशी भोईर यांना विनंती, आपण मंचावरती आपलंही सहर्ष स्वागत आहे, सुस्वागत. मान्यवर आपण पाहतोय खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपल्या या व्यासपीठावरती. त्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामना टर्न झालेला आहे. कोळेगावच्या बाजूने हा सामना झुकलाय. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल. कॉट अँड बॉलची संधी. कॉट अँड बॉल. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. विश्वास पाटील बॅक टू द पविलियन. न्यू बॅट्समन सुमित येतोय बॅटिंग करण्यासाठी. टाळ्या होऊन जाऊ द्या विश्वास पाटीलसाठी, ज्याने 3 षटकार मारले आणि धावा बनवले आपल्या टीमसाठी. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. सुमित संते येत आहेत बॅटिंग करण्यासाठी 5व्या क्रमांकावरती. एक विस्फोटक फलंदाज, वेल फिनिशर आहे. सुमित संते आणि हरीश पाटील ही जोडी आहे. विकेट मिळवली आहे गोलंदाज प्रमोदने. भरपूर वर्षांचा अनुभव आहे प्रमोदकडे, तो अनुभव सिद्ध करावा लागेल. फुल टॉस चेंडू आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतो आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग होते. लॉंग लेग सीमारेषेवरती तोपर्यंत मिळतील या धावा 2 आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. 43. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. हे 3 चेंडू फार महत्त्वाचे आहेत. जर या 3 चेंडूंमध्ये कमबॅक केलं भालगाव टीमने तर नक्कीच सामना बॅलन्स होईल. हे 3 चेंडू चांगले टाकावे लागतील आणि जर एखादा मोठा फटका आला तर या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण करेल कोळेगाव संघ. बिग हिट, लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. षटकार येतोय फलंदाज सुमित संतेच्या बॅटमधून. सुमित संतेने
आणि या सामन्याचं समीकरण सोपं झालेलं आहे. या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे कोळेगाव संघाने. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे DRS. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आपण चेक करूया, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. वाईट बॉलसाठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. ऑनफिल्ड कॉल डॉट बॉल असणार आहे. 6 चेंडू आणि 1 धाव ही बनवावी लागेल कोळेगाव संघाला. एका धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत आहेत या अंतिम षटकामध्ये. मनाल स्ट्राईक इनला बॅट्समन हरीश पाटील. 6 चेंडू आणि 1 धाव बनवायचे आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. सॉफ्ट हँडने खेळतात आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलेला आहे जय गावदेव कोळेगाव या संघाने. कोळेगाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. आई गावदेवी भालगाव या टीमला आपण देऊया पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. दोन्ही संघांना विनंती असेल, लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच यस, सामनावीरचा पुरस्कार जाहीर करा आणि लगेचच आपण मंचाकडे वळवणार आहोत. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आहे. विश्वास पाटील आहेत मॅन ऑफ द मॅच, ज्याने बनवल्या 20 धावा या मॅचमध्ये.